8 व्हिडिओजमध्ये संपूर्ण 12वी इंग्लिशचा अभ्यासक्रम कव्हर आणि पासच्या ह्या व्हिडिओ नंबर 6 मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे टोटल 12 मार्काचे क्वेश्चन्स आणि 12 पैकी मी जसं सांगितलं तसं जर प्रेझेंटेशन केलात पेपरमध्ये तर गॅरंटीड 12 पैकी 9 मार्क्स पडतील. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण नॉवेल जी आहे टू सर्व विथ लव याच्याबद्दल डिस्कशन केला होता. मागच्या 5 वर्षाचे प्रश्न, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स व्यवस्थित मराठीतून ते नॉवेल्स तुम्हाला दिली होती. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचे राहिलेले 3 नॉवेल्स. नॉवेल नंबर 3 जे की तुमच्या पुस्तकातली आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. त्याच्यानंतर नॉवेल नंबर 4 द साइन ऑफ 4 अँड त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ नॉवेल याबद्दल डिस्कस करायचं आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम फटाफट हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिले चेक करा तुमचा इंग्लिशचा पेपर. तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये सर्वात शेवटच्या पेजवर यायचं प्रश्नपत्रिकेत सर्वात शेवटच्या पेजवर यायचं. तिथं तुम्हाला असं सी आणि डी हे 2 लिहिलेले दिसतील. इथं चेक करू शकता. याच्यामध्ये जो सी लिहिलेला आहे हा आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलवरचे 2 क्वेश्चन्स आहेत आणि डी जो लिहिलेला आहे द साइन ऑफ 4 जी नॉवेल नंबर 4 आहे याच्यावर आधारित हे 2 क्वेश्चन्स विचारण्यात येतात. आता सर्वात पहिला आपण डिस्कस करूयात अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलबद्दल. ओके, आता या नॉवेलमध्ये कुठलेही प्रश्न येऊ दे, 2 प्रश्न येतात, कशाशी संबंधित असू दे, मी जे युनिव्हर्सल आन्सर देईन ते तुम्हाला ॲज इट इज लिहायचं. सर्वात पहिले PDF मध्ये चेक करा. हा PDF तुम्हाला ज्या दिवशी हा व्हिडिओ रिलीज होता यूट्यूबवर त्या दिवशी तुम्हाला हा PDF फक्त आणि फक्त 100 रुपीजच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये मिळेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट 100 रुपयाचा कोर्स आहे अँड आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट कोर्स आहे. तुम्हाला मॅक्सिमम जणांना माहीतच आहे, कारण खूप सारे होतकरू गरीब विद्यार्थी कष्ट करून त्या कोर्स परचेस केलेला आहेत आणि बाकी मध्यमवर्गीय श्रीमंत लोक फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्रामवरून घ्यायला, जेणेकरून नुकसान व्हायला त्या मुलांचं ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे. त्याच्यामुळं आपण अर्ली ॲक्सेस फक्त त्याच विद्यार्थ्यांना देणार. आज हा PDF टेलिग्राम ग्रुपमध्ये येणार नाही, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा PDF उद्या येईल. त्यामुळं शिवा देण्याच्या अगोदर, कमेंट करण्याच्या अगोदर समजून घ्या, अदरवाईज ब्लॉक होऊन जातात. ओके, आता बघा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलवरचे 2 युनिव्हर्सल आन्सर आहेत. सर्वात पहिला C1 म्हणजेच काय हा प्रश्न. आता इथं काहीही प्रश्न येऊ दे, तुम्हाला सरळ सरळ हा युनिव्हर्सल आन्सर इथं नोट डाऊन करायचा आहे. हे सर्व सिरीज त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी वर्षभर क्लासेस नाही केले, ज्यांनी वर्षभर कॉलेज नाही केलेलं आहे, ज्यांनी फॉर्म नंबर 17 भरलेला आहे, त्यांच्यासाठी आहे. तुम्ही जर टॉपर असाल, तुम्ही जर एक टीचर असाल, असं कसं हे सांगायला आहे असं म्हणत असाल तर तुमचे विचार तुमच्याजवळ ठेवून घ्या, इथं सांगायची गरज नाही आहे. ओके, हे युनिव्हर्सल आन्सर C1. त्याच्यानंतर आहे C2चं. C2मध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. काही एक प्रश्न विचारण्यात येते, सरळ सरळ याचा आन्सर जो आहे हा युनिव्हर्सल आन्सर 2 लिहून टाकायचा आहे. तुम्हाला ॲटोमॅटिकली 2 पैकी 2 नाही 2 पैकी 1.5 मार्क पडतात. राईट, असे हे टोटल जे प्रश्न आहेत हे 4 मार्कासाठी येतं. सांगितलं तसं युनिव्हर्सल आन्सर लिहून टाकलात तर तुम्हाला 1.5 मार्क पडतात. ह्याचे झाले 3 मार्क इथं फिक्स. ऑल राईट, आपलं स्कोअर काय चालू आहे? आपलं स्कोअर 41 चालू आहे. आज आपल्याला 50 कंप्लीट करायचीच आहे. ओके, त्याच्यानंतर डी हा जो शब्द आहे, हा क्वेश्चन जो आहे तो कंपल्सरी येतो नॉवेल नंबर 4 द साइन ऑफ 4. द साइन ऑफ 4 ही जी नॉवेल आहे ही तुमच्या पुस्तकातली 4थी नॉवेल आहे आणि याच्यावर आधारित मी तुम्हाला सर्वात पहिले अराउंड द वर्ल्ड 80 डेज हा जो नॉवेल होती ज्याच्याबद्दल आत्तापर्यंत आपण डिस्कस केला होता, याच्याबद्दल 2 युनिव्हर्सल तुम्हाला आन्सर मिळतील तर मिळतीलच, जे तुम्ही इथं मागच्या साईडला दिसायला आहेत. साईड बाय साईड सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला ती नॉवेल मराठीतून सुद्धा त्याचं भाषांतर मिळून जाईल, जेणेकरून अनेक मुलं असे असतात की ज्यांना इंग्लिश वाचून समजत नाही. नॉवेलचे 3-3, 4-4 घंट्याचे व्हिडिओ असतात, ॲनिमेटेड बोरिंग AI द्वारे कंटेंट क्रिएशन केलेलं, अतिशय घाणद्वारे एडिटिंग केलेले व्हिडिओज 4-4, 3-3 तासाचे अवेलेबल आहेत. काहीच समजत नाही, फक्त आणि फक्त व्ह्यूज बघून पोरं जातात आणि फसतात. आणि मग अशा वेळेस त्यांचा मदत म्हणून हा जो मराठीचा PDF आहे तो त्यांना मिळेल. फक्त आणि फक्त व्यवस्थित वाचून नॉवेल कव्हर करून घ्यायचे. ऑल राईट, त्याच्यानंतर ही नॉवेल झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट युनिव्हर्सल आन्सर मिळतील नॉवेल नंबर 4 द साइन ऑफ 4 या नॉवेलवर. ऑल राईट, आता बघा
द साइन ऑफ 4चे तुम्हाला 2 प्रश्न येतात, एक येते D1 आणि एक येते D2. जो D1चा जो आन्सर आहे, इथं काहीही क्वेश्चन येऊ दे, सरळ सरळ तुम्हाला हे युनिव्हर्सल आन्सर ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं. कॉपी म्हणजेच काय, वाचायचं, मनामध्ये कॉपी करायचं आणि एक्झामला जाऊन पेस्ट करायचं, राईट. अनेक जण गैरसमज करायलेत की मुलांना नकला वगैरे, हे अशा गोष्टी नाहीत. कॉपी म्हणजेच वाचून मनामध्ये कॉपी करायचं, तिथं पेस्ट करायचं. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिव्हर्सल आन्सर सेकंड. प्रत्येक नॉवेलवर, या नॉवेलवर सुद्धा दुसरा प्रश्न येतो आणि याचा आन्सर्स तुम्हाला इथं व्यवस्थित देण्यात आलेला आहे. हे घेऊन ॲज इट इज कॉपी पेस्ट करून टाकायचं आहे. ऑल राईट, इथंपर्यंत क्लिअर. हे सुद्धा जर केलात तर याचे 4 मार्कासाठी प्रश्न आहे. सांगितलं तसं लिहिलं तर 3 मार्क फिक्स. ऑल राईट, आजच्या व्हिडिओजमध्ये 6 मार्क्स, आत्तापर्यंत या व्हिडिओच्या या पार्टमध्ये 6 मार्क्स आपण कवर केलेले आहेत. ऑल राईट, आता येऊयात आपण तुमच्या पुस्तकातली पहिली नॉवेल, ज्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. बघा, झालं आहे काय की आजकालच्या मुलांना ना कोणतीही गोष्ट करायचं असेल तर ते बघायलेत की बाबा हे शिकल्यामुळं, हे केल्यामुळं मला पैसे भेटायलेत का, मॉनिटरी काही माझा फायदा होत आहे का, राईट. जनरेशनच तशी आहे, कारण पैसा ज्याच्याजवळ आहे, जो पैसा कमवेल त्याला व्हॅल्यू दिलेली आहे, राईट. आणि त्या हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये भूतकाळातले मुर्दे उखडून काढायचे काम आहे. 2 वर्षाखाली हे झालेलं आहे, 2 वर्षाखाली ते झालेलं आहे. अरे बाबा, इथं पोरांचं डिस्ट्रॅक्शन लेवल एवढं वाढलेलं आहे की काल सकाळी काय जेवण केले त्यांना तेच माहीत नाही, तर 2000 वर्षापूर्वीचं काय झालेलं आहे, काय नाही, हे त्यांना कसं लक्षात राहील. त्यामुळं अनेक न अभ्यास करणाऱ्या मुलांना ते अवघड जात आहे. बट डोंट वरी, जिसका कोई नाही होता उसके DA2 अकॅडमी होती. सर काय मदत काय करणार, सर्वात पहिले व्यवस्थित चेक करा. तुम्हाला या PDF मध्ये साइन ऑफ 4 ही जी नॉवेल आहे, ही सुद्धा तुम्हाला प्रॉपर मराठीमधून मी तुम्हाला देऊन टाकेन, जेणेकरून वाचायला सोपं जाईल. आता आपण येऊयात तुमच्या पुस्तकातली नेक्स्ट नॉवेल, हिस्ट्री ऑफ नॉवेलकडे. बघा, आता हिस्ट्री ऑफ नॉवेल म्हणजेच काय, हे जे नॉवेल आहेत, कादंबरी वगैरे आहे, ह्याचा शोध कधी लावला, भारतामध्ये सर्वात पहिली नॉवेल कशा पद्धतीने लिहिल्या गेली, बाहेर देशात नॉवेल कशा पद्धतीने लिहिल्या त्याला, एक्झॅक्टली हे कादंबऱ्या ज्या आहेत ह्यांचं मागचं 2 वर्षाची हिस्ट्री सांगण्यात आलेली आहे. तुम्ही कधी कधी असं झालेलं आहे का तुमच्या आयुष्यामध्ये की एक दिवस तुम्ही तब्येत खराब झाली नाही म्हणून कॉलेजला, खास करून शाळेच्या जीवनामध्ये, एक दिवस शाळेला तुम्ही जात नाही, घरी बसता, आराम करता, संध्याकाळी तुम्हाला शाळा संपल्यानंतर मित्राचा फोन येते की यार आज 2 मुली चक्कर येऊन पडले वर्गामध्ये, त्याच्यानंतर आपल्या वर्गाचं आणि 9वीच्या पोरांचं भांडणं झालेलं आहे, कॉलेजच्या बाहेर आपल्या शाळेच्या मुलांचं दुसऱ्या शाळेच्या मुलांसोबत भांडणं झालेलं आहे, आणि तुम्हाला वाटतं की साला एक दिवस मी जर शाळेला गेलो नाही तर इतके सारे काय मॅटर झालेले आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी तुमच्याच ग्रुपचं मॅटर झाल्यामुळं सरांना माहीत होतं की या ग्रुपमध्ये तुम्ही पण आहात, बट सरांना हे माहीत नव्हतं की तुम्ही काल कॉलेजला किंवा शाळेला आले नाहीत. आणि मग ते तुम्हाला बोलवतात आणि मग तुम्हाला टार्गेट करून प्रश्न विचारतात की काय झालं होतं सांग, कोण कोणाला काय केलं, आणि तुम्ही म्हणता की सर मी तर त्या ठिकाणी नव्हतोच, मी काल आलोच नव्हतं, तर तुम्ही मला प्रश्न काय विचाराल. सेम त्याच पद्धतीनं ज्याचं तुमचं काही घेणं देणंच नाही आहे त्याच्याशी संबंधित तुम्हाला हे नॉवेल प्रश्न विचारत आहे. बट आता आपल्याला आपल्या जीवनाचा 12वीचा टप्पा पार करायचा आहे, त्यामुळं सध्यापुरतं तरी तुम्ही हे पुस्तक जरी 12वी झाल्यानंतर तुम्ही भंगारमध्ये देऊन टाकणार असाल, बट आत्ता वत की डिमांड आहे की आत्ता आपल्याला पार करायचं आहे. आता आपल्याला काही ना काही ह्याला काय करून काय द्यायचं आहे, रिस्पेक्ट देऊन ह्याला वरचेवर क्लिअर करून टाकायचं. मग आता करायचं काय, सर्वात पहिलं काम करायचं की जे हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे हे तुम्हाला एकदम प्रॉपर मराठीमधून मी लिहून दिलेली आहे या PDF मध्ये, ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. येस सर, आम्ही ते सर्व व्यवस्थित वाचलं, बट याच्यावरचे सर जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने येतात. आता व्यवस्थित चेक करा की जे नॉवेल नंबर 2, 3, 4 हे जे 3 नॉवेल्स आहेत याच्यावर तुम्हाला थेरी बेस्ड प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला असं पॅरेग्राफमध्ये अशा पद्धतीने लिहावं लागतं, जे ऑलरेडी मी तुम्हाला दिलं होतं. बट हिस्ट्री ऑफ नॉवेलवर जे प्रश्न येतात ते प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये, राईट. इथं चेक करा, इथं तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चन 5 कंप्लीट नॉवेलशी संबंधित असतो. त्याच्यातला पहिला आहे, पहिल्याच नॉवेलवर अशा पद्धतीने येतं. आता अनेक मुलं विचार करतात की सर आम्हाला त्या नॉवेलचा पॅसेज दिलेला असेल का, जेणेकरून पॅसेज वाचून आम्ही उत्तर देणार. इल्ले पॅसेज दिलेलं नसतं, तुम्हाला घरूनच पॅसेज व्यवस्थित वाचून जावं लागतं आणि तिथं जाऊन उत्तर द्यावं लागतं. गेले मार्क राईट, बट जाऊ देणार नाही, डोंट वरी. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले व्यवस्थित ही जी हिस्ट्री ऑफ नॉवेलचा जो PDF आहे हे मराठीतून पूर्ण वाचून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतीनं सांगण्यात आलेल्या आहेत की नॉवेला म्हणजेच काय,
आहे, थीम काय आहे, प्लॉट काय आहे, कॅरेक्टर काय आहे, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. प्लस प्रश्न, आता ह्या नॉवेलवर कशा पद्धतीनं प्रश्न येतात. या नॉवेलवर टोटल 4 प्रकारचे प्रश्न तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. किती प्रकारचे? 4. सर ते 4 कोणते कोणते आहेत? सर्वात पहिला टाईप आहे करेक्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. म्हणजेच तुम्हाला एक रिकामी जागा भरा पूर्ण करावं लागतं आणि त्याचे काही ऑप्शन्स दिलेले असतात. आता पुस्तकीमध्ये जर बघायला गेलं तर 2-3च प्रश्न पुस्तकीच्या मागच्या साईडला दिलेले आहेत. बट त्या नॉवेलवर जवळपास मी तुम्हाला 35 अशा प्रकारचे क्वेश्चन्स देत आहे विथ आन्सर. यातूनच 1-2 तिथं येतील, याच्या व्यतिरिक्त दुसरे तिसरे काही येणार नाहीत. आले जरी तरी याच्या अभ्यासा थ्रू त्याचे आन्सर्स तुम्ही इझिली देऊ शकता. आता बघा प्रश्न कशा पद्धतीने येतं. अ नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह इन डॉट 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 फॉर्म, प्रोज फॉर्म, पोएट्री फॉर्म, ड्रामा फॉर्म. तर हे जे आहेत याचा आन्सर्स तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करून द्यायचं, तिथं काही पॅसेज येणार नाही आहेत. ह्याचा आन्सर आहे प्रोज फ्रॉम. सरळ सरळ आन्सर काय लिहून टाकायचं? प्रोज फ्रॉम. ऑल राईट. असे 35 प्रश्न देण्यात आलेले आहेत. 35 पैकी कुठलेही 4 प्रश्न तुम्हाला तिथं येऊ शकतात. एक जर बरोबर केलं तर अर्ध मार्क पडते, की एक बरोबर केलं तर किती मार्क्स पडते? अर्ध मार्क आला तर या 35 पैकी एक येऊ शकतात. सर आत्तापर्यंत एक्झामला कोणते कोणते आले? कुठलेही येऊ शकतात 4 पैकी. एक तर बघा मॅच द कॉलम्स, जोड्याजवळ येऊ शकते, किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. आता हे 2024चा पेपर आहे जो तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल. यावेळेस हे अशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते. ऑलराईट. इथे जे 3 दिसायलेत आणि चौथा जो D नंबरचा प्रश्न आहे तो दुसऱ्या ह्याच्यावर आहे. हे अर्ध्या मार्काचे 4 असतात. 4 प्रश्न सोडवले 2 मार्क्स तुमचे फिक्स. म्हणजेच सर इनडायरेक्टली तुम्हाला म्हणायचं आहे की जे 4 ऑब्जेक्टिव्हचे टाईप्स त्या धड्यामध्ये आहेत त्यातून कुठलेही 2 येतात, बस 2 येतात. मग सर या PDF तुम्ही तर फक्त फिल इन द ब्लँक्स दिलेला आहे. मॅच द पेअर्स कुठं आहेत? रुको जरा, सबर करो. 35 कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला PDF वर स्क्रोल करायचं आहे. तिथं मॅच द कॉलम्स अँड प्रॅक्टिस सेट्स बेस्ड ऑन हिस्ट्री ऑफ नॉवेल असं देण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला इथं काही कॉलम्स देण्यात आलेले आहेत. आता म्हणतात सर इथं कॉलम A आहे, कॉलम B कुठं आहे? कॉलम B ह्याच्या खाली इथं देण्यात आलेलं आहे. सर हे तर असं कॉलम B या साईडला असते, मग तुम्ही खाली का दिलं? जेणेकरून मॅक्सिमम मुलं याचं प्रिंटआउट काढावं. आज ज्यांनी 100 रुपयाचा कोर्स परचेस केलेला आहे तुम्हाला PDF 1 दिवस अगोदर भेटत आहे. ऑलराईट. आणि ज्यांना परचेस करायचं नाही आहे थोडं थांबा, उद्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये फ्री मिळून जाईल PDF. जेव्हाही तुम्हाला PDF मिळेल याचं प्रिंटआउट काढून घ्या. 10 रुपयामध्ये तुम्हाला सगळेचे सगळे पेजेस त्याने झेरॉक्स काढून देईल. आणि झेरॉक्स काढल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला बसता, व्यवस्थित नीट लक्षात घ्या, व्यवस्थित अभ्यास करायला बसता त्यावेळेस तुम्हाला ह्याचे आन्सर्स जे आहेत, ह्या 4च्या आन्सर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन्स इथं आहेत. तुम्हाला फक्त पहिल्याचा आन्सर काय? नॉवेल. नॉवेलचा आन्सर काय? लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. सरळ सरळ त्याच्या पुढे इथं लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन तुमच्या हातानं लिहून टाकायचं. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, काही मुलं ज्यांनी इंग्लिशचे ट्युशन लावलेले आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्या ट्युशनमध्ये 10 ते 15 दिवस चाललं आहे. बरोबर? खरं इमानदारीने सांगा, खोटं बोलू नका. हां सर, डायरेक्ट इनडायरेक्ट आमच्या क्लासमध्ये जवळपास आमच्या सरांनी 15 ते 7 दिवस हमखास शिकवलेले आहेत. किती मार्काला येते? 2 मार्काला येते. 2 मार्कासाठी तुम्ही 15 दिवस किंवा 7 दिवस ॲव्हरेज पकडा, 10 दिवस ट्युशनला गेलात, 10 घंटे टाईम दिलात, 10 घंटे टाईम देऊन तुमची फक्त 2 मार्काची तयारी झाली आणि तुम्हाला आणखीसुद्धा गॅरंटी नाही 2 पैकी 2 पडतात का? खरं सांगायला की नाही? हां सर, गॅरंटी नाही. अवघड आलं तर जाऊ पण शकतात, येणं गेलं तर 10 घंटे बरबाद झाले. आणि जेव्हा इथं तुम्हाला गॅरंटी भेटायली की 1 घंट्यामध्ये PDF सॉल्व केलं तर तुमचे 4 मार्क्स पडायलेत, काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर, तुम्ही बोललेलं आता माझ्या मनात क्लिअर बसलेलं आहे. मी 100% हे प्रिंटआउट करून व्यवस्थित सॉल्व करेन. ओके. असे तुम्हाला किती सेट्स भेटणार आहेत या PDF जवळपास या PDF तुम्हाला असे 10 सेट्स भेटणार आहेत. राईट. सर तुम्ही तर मला 4 प्रश्न येतात. राईट. 4 पैकी कुठलेही 2 येतात. त्या PDF 2च झालेले आहेत. एक फिल इन द ब्लँक्स आणि दुसरा मॅच द पेअर्स. सर तिसरा कोणता येतो? तिसरा येतो ऑड वन आउट किंवा ऑड एलिमेंट, म्हणजेच गटातनं बसणारा शब्द शोधा. इथं तुम्हाला काही शब्द देण्यात आलेले आहेत. 4 शब्द आहेत. डॅनियल डिफॉयशी संबंधित तुम्हाला इथे असे 4 शब्द देण्यात आलेले आहेत. जोनाथन स्विफ्ट, सॅम्युअल रिचर्डसन, विल्यम शेक्सपियर, 4 जणांची नावं इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. याच्यापैकी कोण
ऑड वन आहे, कोण गटातनं बसणार आहे, व्यवस्थित त्याचं नाव लिहून टाकायचं. का? विल्यम शेक्सपियर आहे. कारण विल्यम शेक्सपियरची जी रायटिंग आहे ते ह्या तिघांपेक्षा विल्यम शेक्सपियरची जी रायटिंग आहे ते ट्रेडिशनल पद्धती नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे. सर याचे किती प्रश्न देणार आहात? 25 याचे प्रश्न देणार आहोत. एवढे व्यवस्थित करून घ्यायचं, बाकी दुसरं तिसरं काहीच करायची गरज नाही. त्याच्यानंतर चौथा प्रकार या टाईपमधला असतो तो आहे कंप्लीट द स्टेटमेंट्स. कंप्लीट द स्टेटमेंट्स म्हणजेच काय? रिकाम्या जागा भरा बट बिना ऑप्शनचे. राईट, रिकाम्या जागा भरा बट बिना ऑप्शनचे. टोटल किती देण्यात आलेले आहेत तुम्हाला? 25 देण्यात आलेले आहेत. विथ आन्सर्स तुम्हाला हे सर्वच्या सर्व देण्यात आलेला आहेत. इथंपर्यंत क्लिअर? हे सर्व व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर आता समटाईम्स कधी शॉर्ट नोट्स टाईपमध्ये टिपा लिहा जसं असते किंवा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा असते, त्याच्याशी संबंधित येत असतात. एक तर तुम्हाला या नॉवेलची स्टाईल सांगा म्हणते, राईट, किंवा थीम ऑफ नॉवेल सांगा म्हणते. शॉर्टमध्ये तुम्हाला स्पष्ट करायचं असतं, जे की कुठलेही 2 येऊ शकतात. तर अशा वेळेस कोणते कोणते येऊ शकतात काही नाही, असे तुमच्या पुस्तकामध्ये टोटल 4 देण्यात आलेले आहेत. तुम्ही जेव्हा असे हे शॉर्ट नोट्स जे असतात, प्रश्नाचा टाईप बघा, शॉर्ट नोट्स जे असतात तुमच्या पुस्तकात 4 देण्यात आलेले आहेत. कोणते कोणते 4 आहेत? स्टाईल ऑफ नॉवेल, थीम ऑफ नॉवेल, नॉवेला, देन त्याच्यानंतर आहे इंडियन ट्रेडिशन ऑफ नॉवेल. हे 4 टिपा लिहा तुमच्या पुस्तकात सांगण्यात आलेल्या आहेत. या चारीच्या आन्सर्स मी इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. सर या 4च्या व्यतिरिक्त आणखी कोणतं येऊ शकते का? यस, डेफिनेटली या 4च्या व्यतिरिक्त जे पण काही येऊ शकतात ते इथं तुम्हाला एकाखाली एक या PDF-मध्ये देण्यात आलेला आहे. फक्त आणि फक्त इंग्लिशमधून नाही, मराठीमधून. थीमवर जर आलं तर अशा पद्धतीने आन्सर लिहायचं आणि ते थीम म्हणजे काय काय नाही हे मराठीतून इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. प्लॉट, त्याच्यानंतर कॅरेक्टरायझेशन, सेटिंग्स, राईट, कन्फ्लिक्ट, स्टाईल, त्यानंतर प्रोटोगॉनिस्ट अँड अँटोगॉनिस्ट, रिअलिस्टिक नॉवेल, हिस्टोरिकल नॉवेल, अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व ऑटोबायोग्राफिकल नॉवेल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगण्यात आलेल्या आहेत. यस सर, क्लिअर झाले सर्व गोष्टी. बघा आपलं स्कोअर होता टोटल 41 प्लस तुम्ही जर ह्याचे ऑब्जेक्टिव्ज व्यवस्थित सॉल्व केलात, प्रॉपर पद्धतीनं सॉल्व केलात तर 4 पैकी 4 मार्क पडतात. का? कारण आन्सर पुढे आहेत, तुम्हाला फक्त योग्य जोड्या लावायचे, राईट. आणि PDF चा जर अभ्यास व्यवस्थित केलं, दिवसभर कुठलेच व्हिडिओज बघितले नाहीत, कुठंच टाईमपास केले नाहीत आणि इमानदारीनं अभ्यास केलं तर याचे 4 पैकी 4 मार्क्स मिळतात, राईट. आपलं स्कोअर होता जवळपास 41. त्याच्यानंतर आजच्या अगोदरची जे 2 नॉवेल्स आहेत 41 प्लस अराउंड द वर्ल्ड इन 80 वेजचे 4 पैकी 3, द साइन ऑफ 4चे 4 पैकी 3 आणि हिस्ट्री ऑफ नॉवेलचे 4 पैकी 4. कारण सगळे जे येणारे क्वेश्चन्स आहेत त्या PDF-मध्ये दिलेले आहेत, तिथूनच तुम्हाला येईल 4 पैकी 4. पाहायला जर गेलं 10 मार्क्स झाले आणि अशा प्रकारे व्हिडिओ नंबर आपला फक्त आत्ता 6 चालू आहे तर आपले 100 पैकी 51 मार्क क्लिअर झालेले आहेत. ज्यांनी वर्षभर कॉलेज केलं नाही, ज्यांनी वर्षभर क्लासेसला गेलेले नाहीत, फॉर्म नंबर 17 भरलेले आहेत, त्या 17च्या 17 फॉर्म नंबरवाला सगळ्या स्टुडंटसाठी 51 मार्काची प्रिपरेशन झालेली आहे. बघितलं नसेल तर आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओज व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. ओके, आता या सगळ्या व्हिडिओजमध्ये आत्तापर्यंत जे पण काही झालेलं आहे ते 1 मिनिटाच्या आत जर सांगायचं असेल तर व्यवस्थित समजून घ्या काय काय सांगायलो काय काय नाही, नाहीतर मग अनेक मुलं थोडंसं भैकून गेल्यासारखं करत असतात. सर्वात पहिला व्यवस्थित फोकस करा. आपण सर्वात पहिलं स्टार्ट केलं होतं C1नं, जे की तुमच्या पुस्तकातली नॉवेल क्रमांक आहेत 3, अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज, राईट. प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न. या 2 प्रश्नाचा आन्सर इथं काहीही येऊ दे, कुठलेही प्रश्न येऊ दे, सरळ सरळ तुम्हाला हे 2 लिहायचे, C1चा आन्सर आणि हा C2चा आन्सर. इथंपर्यंत क्लिअर? हां सर क्लिअर. त्याच्यानंतर ही जर नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही जी नॉवेल आहे तुम्हाला अगोदर पाठ करण्याच्या अगोदर मराठीतून समजून घ्यायची आहे तर याच PDF-मध्ये खाली तुम्हाला ही नॉवेल मराठीमधून दिलेली आहे. ओके, याचे 3 मार्क्स झाले.
त्याच्यानंतर नेक्स्ट जे प्रश्न येतात तुम्हाला ते येतात द साइन ऑफ 4 या नॉवेलमधून, जे की प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. प्रश्न क्रमांक डी, हे 2 प्रश्न झाले, प्रश्न क्रमांक D1 आणि D2 राईट. हे D1 आणि D2चे जे आन्सर्स आहेत हे तुम्हाला इथं या PDF मध्ये देण्यात आलेले आहेत. युनिव्हर्सल आन्सर फॉर D1 आणि युनिव्हर्सल आन्सर फॉर D2. आणि साइन ऑफ 4 ही नॉवेल तुम्हाला व्यवस्थित मराठीतून अगोदर वाचून घ्यायची असेल तर याच्या खालीच तुम्हाला सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत की मराठीमधून एक्झॅक्ट वॉटसन काय असतो, मेरी मॉर्स्टन कोण आहे काय नाही, सर्व गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत. हे झाले नॉवेल 3 आणि 4. सर आणखी एक नॉवेल होती ना, नॉवेल नंबर 2 जे की टू सर्व विथ लव असं काहीतरी होतं, काल झाले, कालच्या व्हिडिओजमध्ये क्लिअर. पहिली नॉवेल, पहिल्या नॉवेलवर ऑब्जेक्टिव्ज येतात आणि ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न आहेत हे काही अशा पद्धतीने तुम्हाला येतात. मॅच द कॉलम्स येतात, करेक्ट द राईट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स येतात, शॉर्ट नोट्स येतात किंवा ऑड वन आउट येते, कुठलंही येऊ शकते. सर ते कसं पाठांतर करायचं, त्याचं काही मराठीतून आहे का? येस, याच PDF मध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉवेल जी आहे ते तुम्हाला प्रॉपर मराठीतून देण्यात आलेले आहे आणि त्याच्या खाली त्याच्यावर आधारित जे पण काही प्रश्न येतात ते तुम्हाला तिथं देण्यात आलेले आहेत. आता जे आपल्या DA2 अकॅडमीचे डाय हार्ट फॅन्स आहेत त्यांच्यासाठी सांगतो, तुम्हाला इंग्लिशचं खूप सारा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर अवेलेबल आहे. सगळेच गोष्टी फ्रीमध्ये मिळालेत म्हणून तुम्ही जर ह्याचं पण बघतो, मी त्याचं पण बघतो, ते 3 तासाचा व्हिडिओ आहे ते पण बघतो, ते 4 घंट्याचा व्हिडिओ आहे ते पण बघतो, ते 1 मिनिटात व्हायले ते पण बघतो म्हणलात, फुगटचं कितीही लग्नामध्ये दाबलात त्यांचं काहीच बिघडत नाही, पोट आपलं खराब होतं. सांगायचं तात्पर्य काय, सगळ्याच गोष्टी जर कव्हर करतो म्हणलात तर काय होत नाही, फक्त कोणाला तरी एकाला व्यवस्थित इमानदारीनं फॉलो करायचं, रिझल्ट तुम्हाला भेटते. आणि जर खरंच जर तुम्हाला ह्या 8 व्हिडिओजमध्ये मदत होणारी असेल, चांगला फायदा होत असेल तर दुसरं कुठलंच काहीच बघत बसायचं नाही, सरळ PDF प्रिंटआउट काढून घ्यायची आणि आजच्या आज ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ लागलेला आहे परीक्षेच्या अगोदर त्याच दिवशी दोन्ही नॉवेलचे युनिव्हर्सल आन्सर पाठ करून टाकायचे आणि हिस्ट्री ऑफ नॉवेलचं मराठीतून जे भाषांतर आहे ते व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्या खाली सोडवण्यात आलेले जे प्रश्न आहेत सगळे ऑब्जेक्टिव्स ते एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं. दॅट्स इट. 51 मार्क तुमची इथं कव्हर झालेले आहेत. ह्याच्यानंतरचे जे 2 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आणखी आपल्याला 5 ते 6 मार्क व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या सर्व गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी 100 रुपयाचा कोर्स परचेस केलेला आहे, बेझिझक बिंदास तिथून PDF डाउनलोड करून अभ्यासाला लागा. ज्यांनी कोर्स परचेस केले नाही आहे तुम्हाला मी असं काही फोर्स करत नाही की कोर्स परचेस करा, बट डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथं हा PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल उद्या. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.